हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छोट्याशा ह्या व्हिडिओमध्ये, जे की मी आज सकाळचं उठल्याचं जे की 5:30 ते 7च्या दरम्यानचं माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आशा करते की तुम्ही शेवटपर्यंत हा माझा व्हिडिओ बघावा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती जे सगळे व्हिडिओ आहेत का ते तुम्ही पूर्ण बघा. आणि कसे वाटतात व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी आधी शॉर्टच व्हिडिओ टाकत होते, पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ मी म्हणजे डेली ब्लॉग टाकत नव्हते. माझं एक दुसरं एक चॅनल आहे सीमा मुंडे म्हणून, त्या चॅनलवरती टाकायचे. पण नंतर मी डेली ब्लॉगसाठी हे नवीन चॅनल ओपन केलं आहे आणि त्यावरती मी माझं डेली रुटीन दाखवते. आज सकाळी उठल्या मी घरातलं पण झाडून घेतलं आणि त्यानंतर मी बाहेर सडा वगैरे मारला. आणि त्यानंतर सडा झाल्यावर नंतर मी रांगोळी काढली दारामध्ये. मला काही अशी एवढी व्यवस्थित रांगोळी जमत नाही, पण तरी पण मी म्हणजे जशी जमल तसं मी काढत असते. आणि त्यानुसार कंटिन्यू म्हणजे जसं जमल तसं मी रांगोळी काढते. एवढी काही व्यवस्थित मला रांगोळी जमत नाही, पण तरी पण मी काढते. आणि दारात माझ्या समोरच्या दरवाजामध्ये पण रांगोळी काढते, पण ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही. ही फक्त बाहेरचीच रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आणि कशी वाटते रांगोळी ही पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडते का नाही हे पण मला कमेंट करून सांगा. आणि सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हळूहळू जशी जमल तशी मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. एवढी काही खास जमत नाही, कारण रांगोळी आणि मेहंदी मला हे दोन प्रकार असे आहेत की ते जमतच नाहीत. मी खूप ट्राय करते पण जमतच नाहीत ते प्रकार, रांगोळी आणि मेहंदी पण मला हातावर काढायला येतच नाही. म्हणजे विशेष म्हणजे मला कोणच धरता येत नाही मेहंदी काढण्याचा, ते हे तर लांबच राहिला. पण तरी मी प्रयत्न करते जशी जमल तसं काढायचा. कशी आली रांगोळी हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला कशी काढता येते रांगोळी, चांगली येते का कशी येते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही क्लास केलेत रांगोळी काढण्यासाठी की मेहंदीसाठी क्लास केलेले ते पण तुम्ही मला सांगा. आणि तुमचं कसं डेली रुटीन आहे हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण सकाळी धावपळच असते प्रत्येकीच्या मागं. असं नाही की कोणी निवांत असं असतं, प्रत्येकीला धावपळच असते. त्यामुळं धावपळीतच जाते सकाळचं रुटीन सगळ्यांचं. पण तरीही मी प्रयत्न केला आहे मी माझ्या पद्धतीनं थोडासा हे करण्याचा, व्हिडिओ शूट करण्याचा. पण होतं आहे हळूहळू. आता बघा रांगोळी झाली आणि हे बघा छोटे जे हे गवत दिसेल तुम्हाला, पण ते गवत नाही. मी माझ्या मुलांनी ना गहू पेरलेत. म्हणलं मम्मी बघ आपल्या दारात गहू पेरतो मी. आणि गव्हाचे 2-4 दिवसापूर्वी काही गहू त्यांनी टाकले होते, ते गहू किती छान उगवलेत ते पण तुम्ही मला सांगा कसे वाटते ते गहू आलेले. मुलांनी प्रयत्न केला आहे. आणि हे बघा आमच्या दारात हे एक फुलाचं झाड आहे. या झाडाला खूप छान अशी फुलं येतात रोज कंटिन्यू आणि त्याचा मी थोडासा हा व्हिडिओ घेतला आहे बघा. त्यानंतर मी बाथरूम आणि बेसिंग म्हणजे स्वच्छ केली, कारण आज सुट्टी आहे ना, त्यामुळे मी बेसिंग पण घासून घेतली पूर्ण व्यवस्थित. आणि बेसिंगच्या खालचं जे आहे ते पण मी घासून घेतलं. आणि बेसिंग झाल्यावर मी पूर्ण बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही पण साफ करून घेतलं. आज सुट्टी आहे त्यामुळं. आणि हे व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी पोस्ट करते, त्यामुळं थोडासा लेट व्हिडिओ येतो तुमच्यापर्यंत. पण तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि मी आजपर्यंत काही जास्त डेली ब्लॉग शेअर केलेले नाहीत, फक्त हा माझा दुसरा ब्लॉग आहे. आणि शक्यतो मी प्रयत्न करेन कंटिन्यू म्हणजे डेली रुटीनमध्ये शेअर करण्याचा. तर कसा आला हा व्हिडिओ मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. आणि कसे व्हिडिओ माझे हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि
थँक्यू. खूप मोठा व्हिडिओ झाला त्यामुळे मी शेवटपर्यंत काही बोलू शकले नाही, तरी पण मी आज 5 मिनटं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट टाईम अजून प्रयत्न करेन. थँक्यू. एक मिनिटाचं झालं. 1 मिनिट. अगं ते पळायला होतं सटकून म्हणून मी धरले. तीन मिनिट झाले. 3 मिनिट झाले. करू का बंद? करू बंद? स्टॉप केलं नाही. ओ केलं तर चालू केलाय.